नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डॉक्टर शेफाली बत्रा यांनी लिहिलेल्या व्हाय डू आय फील सो बॅड या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक आपण आपल्या रोजच्या तणाव, चिंता आणि भावनांना ओळखून त्यांचा सामना कसा करू शकतो याबद्दल सांगतं. तुम्ही कधी विचार केलाय का की बऱ्याच काळापासून आपल्याला तणाव, एकाकीपणा किंवा उदासीन का वाटत आहे? तर या पुस्तकात यावर उपाय आणि सखोल विचार मांडलेले आहेत. सगळ्यात आधी मानसिक आरोग्य म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. आपल्या जीवनात शारीरिक आरोग्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण मानसिक आरोग्याचा मात्र आपण तितकासा विचार करत नाही. डॉक्टर शेफाली बत्रा सांगतात की आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम असतो. आपल्याला अस्वस्थ का वाटतंय याचं मूळ शोधण्यासाठी आपल्याला आधी आपल्या मनाला समजून घ्यायला हवं. लेखिका इथे सांगतात की रोजचं दडपण, कामाचं ओझं, नातेसंबंधांतील गुंतागुंत किंवा स्वतःबद्दल सतत नकारात्मक विचार, या सर्वांमुळे आपल्याला वारंवार अस्वस्थता आणि चिंता जाणवते आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. डॉक्टर बत्रा यांच्या मते आपल्याला आधी हे मान्य करावं लागतं की मानसिक तणाव हा सामान्य आहे. मग प्रश्न असा असतो की आपण या तणावाचं व्यवस्थापन कसं करणार? आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांची गती खूपदा आपल्या भावना ठरवते. आपण तणावग्रस्त कधी होतो? तर जेव्हा आपल्या विचारांची साखळी सतत नकारात्मक विचारांवर केंद्रित असते तेव्हा. डॉक्टर बत्रा या पुस्तकात स्पष्ट करतात की आपण एकाच विचारात अडकतो तेव्हा चिंता आणि तणाव जास्त वाढते. समजा आपल्याला एखादं काम वेळेत पूर्ण करता आलं नाही, तर लगेचच आपल्या मनात विचार येतो की मी हे का करू शकले नाही, मी कधीच यशस्वी होणार नाही, आणि अशा विचारांची साखळीच तयार होते आणि आपण त्या गोंधळात अडकून जातो. अशा वेळी आपल्याला हे विचार थांबवणं गरजेचं आहे. डॉक्टर बत्रा सांगतात की या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विचारांचं निरीक्षण करायला हवं. आपण जे विचार करत आहोत त्यावर थोडं थांबून विचार करणं आणि त्या विचारांना प्रोडक्टिव्ह मार्गाने बदलणं हा या प्रक्रियेचा मुख्य भाग आहे. अनेकदा बाहेरच्या जगासमोर आपण स्वतःचं खरं रूप दाखवायला कचरतो. आपल्याला वाटतं की बाहेरच्या जगाला आपल्या समस्या कळूच नयेत, पण यामुळे आपण स्वतःच्या भावनांशी असंवेदनशील होतो. डॉक्टर बत्रा सांगतात की आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकात त्यांनी दिलेलं एक साधं पण प्रभावी उदाहरण आहे. आपण कित्येक वेळा आपल्या भावनांपासून दूर पळतो, त्याऐवजी त्या स्वीकारण्याचा प्रयत्न आपण कधी करतो का? लेखिकेने पुस्तकात इथे अधोरेखित केलेलं आहे. त्या म्हणतात की आपणच आपले सगळ्यात महत्त्वाचे मित्र आणि सल्लागार असतो. आपलं मन कसं काम करतं, आपल्या मनात काय चाललंय याचं निरीक्षण करणं आणि त्यांचा स्वीकार करणं ही प्रामाणिकता आहे. म्हणूनच स्वनिरीक्षण आणि प्रामाणिकता हे वाईट वाटण्यावरचा उपाय आहे. आता मुख्य मुद्दा असा आहे की आपण या सगळ्यांवर कसा विजय मिळवू शकतो. डॉक्टर बत्रा यांच्या मते काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे ध्यान, म्हणजे मेडिटेशन. ध्यान केल्याने मनाला शांती मिळते. रोजच्या धावपळीतील विचारांवर नियंत्रण मिळवायला ध्यानाची खूप मदत होते. ध्यान ही एक अशी साधना आहे जी आपल्याला आपल्या आतील आवाजाशी जोडते. दुसरा उपाय आहे सकारात्मकता. आपण नेहमीच नकारात्मक विचारामध्ये गुरफटलेले असतो, तर त्याचा उलट विचार करणं म्हणजे सकारात्मकता. डॉक्टर बत्रा सांगतात की जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टींबद्दल नकारात्मकता वाटते तेव्हा आपण त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकलं पाहिजे. तिसरा उपाय म्हणजे स्वप्रेरणा, म्हणजे सेल्फ मोटिवेशन. स्वतःला छोट्या छोट्या यशांमध्ये प्रोत्साहित करणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात छोट्या यशाचं कौतुक करायला हवं आणि तेच आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतं. हे उपाय सहजपणे आपण आपल्या रोजच्या जीवनात समाविष्ट करू शकतो आणि त्यातून आपल्याला वाईट वाटण्याच्या भावनेवर नियंत्रण मिळवता येतं. व्हाय डू आय फील सो बॅड हे पुस्तक आपल्याला मानसिक आरोग्याचं महत्त्व समजून देतं. डॉक्टर शेफाली बत्रा यांच्या लेखणीतून आपण कशा प्रकारे आपल्या भावनांचा, विचारांचा आणि तणावाचा सामना करू शकतो हे आपल्याला शिकायला मिळतं. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो आणि आपल्याला वाईट वाटण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. तुम्ही हे पुस्तक एकदा नक्की वाचायला हवं. यातील उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. ही समरी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा
आणि इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणखी अशाच इंटरेस्टिंग पुस्तकांच्या समरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.